Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department. In last lecture लास्ट लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट्स बघितलेले आठवते का? मॅन मशीन सिस्टीममध्ये जनरली 3 ॲस्पेक्ट असतात. फर्स्ट होतं डिझाईन, म्हणजे मॅन मशीनमध्ये जो इम्पॉर्टंट असतो डिझाईन ऑफ इन्फॉर्मेशन डिस्प्ले. आता डिस्प्ले आपण लास्टला बघणार आहे. डिझाईन ऑफ कंट्रोल आपण बघितलं, म्हणजे हँड व्हील, देन पुश बटन किंवा पेडल, लिव्हर, हे सगळे आपण बघितले. ओके, फर्स्ट पॉईंट बघितला. आता सेकंड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स बघूया, वर्किंग कंडिशन्स, आणि मग डिस्प्लेस बघूया. ओके, सो एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कोणत्या कोणत्या असतात वर्किंग कंडिशन्स? एक आहे फर्स्ट बिल्डिंग प्रिमायसेस. बिल्डिंग कशी आहे, बिल्डिंग प्रिमायसेस म्हणजे काय येणार त्याच्यात, तर विंडोज कुठं आहे, ग्राउंड लेवलला आहे का काय आहे, किंवा स्पेसिफिक तिथं हाईट कशी आहे, सिलिंग जे आहे वरचं सिलिंग फ्लोअर जे आहेत ते कसे आहेत. ओके, स्पेसिफिक स्पेस आहे का व्यवस्थित, हे सगळं त्याच्यात येतं. ओके, ही झाली फर्स्ट वर्किंग कंडिशन्स. हे सगळे आपण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगशी रिलेटेड बघतोय, त्यामुळे आपण स्पेसिफिक त्याचाच अभ्यास करतोय. ओके, देन नेक्स्ट सेकंड आहे लाईटिंग. आता स्पेसिफिक जर काही ठिकाणी अंडरग्राऊंड असेल तर तिथं तुम्हाला लाईट सोर्स व्यवस्थित नसतो. ओके, मग लाईट सोर्स व्यवस्थित आहे का? ओके, ॲज पर द मॅन नॅचरल रिसोर्सेस त्याचा जो सोर्स ऑफ लाईट आहे तो त्याला स्पेसिफिक मिळतो आहे का? ओके, समटाईम्स इनसफिशियंट जर लाईट असेल तर तिथं ती कंडिशन व्यवस्थित नसते. विदर कंडिशननुसार तुमची लाईट व्यवस्थित पाहिजेत, किंवा नाईट शिफ्ट असतात तेव्हा पण तुमच्या लाईट्स व्यवस्थित प्रोव्हाइड केलेत का? त्यामुळे लाईटिंग किंवा इम्युलेशन त्याच्यात येतं. ओके, जनरली लाइटिंग सिस्टीममध्ये बघा इथं दिलं आहे, शुड प्रोव्हाइड द सफिशियंट ब्राईटनेस, युनिफॉर्म इम्युलेशन, अ कॉन्ट्रास्ट बिटवीन द ब्राईटनेस अँड द जॉब ऑफ द बॅकग्राऊंड, नो डायरेक्ट ऑर रिफ्लेक्टेड ग्लेअर. हे सगळं लाइटिंगमध्ये येते. देन थर्ड आहे नॉईज. आता वर्किंग कंडिशन काय आहे, नॉईज. Noise is defined as unwanted sound and it is being shown to have the both short and long term effects on the human performance. जनरली ह्युमन परफॉर्मन्सवरती नॉईजचा इफेक्ट होतो. नॉईजचा इफेक्ट कसा होतो, तर त्याला फटीग येईल किंवा काय होतं. सो नॉईज फॅक्टर कशामुळे येतो, तर नॉईज फॅक्टर इट कॅन रिड्यूस द फटीग रिडक्शन होतं जर नॉईज व्यवस्थित असेल तर. नॉईज जास्त असेल तर फटीग तयार होणार, इरिटेट होणार जास्त साऊंडमुळं. ठीक आहे, सो आवाज नाही आला तर प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि ॲक्सिडेंटचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो टू रिड्यूस नॉईज करण्यासाठी काय काय करायचं बघा. कंट्रोल द नॉईज ॲट सोर्स, देन बाय प्रॉपर मशीन लुब्रिकेशन मशीनला करायचं. युजिंग द नॉईज ॲब्सॉर्बर असतात नॉईजचे, व्हायब्रेशन होऊ नये म्हणून. अँड प्रोव्हिजन ऑफ इयरप्लग्स असले पाहिजेत. इम्प्रूव्ह द वर्कप्लेस लेआउट व्यवस्थित बनवायचा, म्हणजे कुठल्या गोष्टी कुठं असल्या पाहिजेत, नॉईज क्रिएट होऊ नये म्हणून. ओके, नेक्स्ट आहे व्हायब्रेशन्स. आता व्हायब्रेशन्समध्ये काय आहे, अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सीज रिझल्टेड फ्रॉम द अनबॅलन्स्ड फोर्सेस आर टर्म ॲज अ व्हायब्रेशन्स. अनबॅलन्स्ड फोर्स तयार झाला की त्याला आपण व्हायब्रेशन म्हणतो. मग व्हायब्रेशन्स होऊ नये म्हणून, आता व्हायब्रेशन झालं तर काय होतं, डिस्टर्बन्स होतो. ओके, अनॉयन्स होतं, साऊंड रेडिएशन्स, एअरबोन्स नॉईज येतो, क्रिएट होतो. हे व्हायब्रेशनमुळे होतं. मग ते होऊ नये म्हणून आपण काय करतो, डायनामिक बॅलन्सिंग केलं जातं मशीन्सला. जनरली आपल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये मेकॅनिकलमध्ये मशीनिंगमध्ये जास्त व्हायब्रेशन होतं, मग त्याचं स्पेसिफिक बॅलन्सिंग केलं जातं. ओके, देन सेपरेटिंग मशीन फाउंडेशन्स फ्रॉम द ॲडजॉईनिंग फ्लोअर्स ॲडजॉईनिंग करून बाय यूज द व्हायब्रेशन ॲब्सॉर्बर असतात, डॅम्पर असतात, त्याचा यूज केला जातो. ओके, सो दीज आर द व्हायब्रेशन्स. आणि लास्ट थर्मल कंडिशन आहे. लास्ट वर्किंग कंडिशन जी आहे आपली एन्व्हायरमेंटची ती आहे सो थर्मल कंडिशनमध्ये काय येतं, टेम्परेचर येतं. आता जनरली आपल्या वेदरनुसार, म्हणजे आपले जे हवामान आहे त्याच्यानुसार, समर असेल किंवा विंटर असेल तर तिथल्या थर्मल कंडिशन्स वेगवेगळ्या असणार. ह्युमिडिटी पर्सन्सची वेगळी असते, म्हणजे प्रत्येकाचं ह्युमिडिटी वेगळी असते. हीट त्याच्यानुसार ती पण काय होणार आहे, त्याला स्पेसिफिक त्याच्या कम्फर्टनुसार आपल्याला थर्मल कंडिशन्स अवेलेबल पाहिजे. मग आपण जनरली एसीचा यूज करतो, किंवा वर्किंग टेम्परेचर साधारण किती हवं, नेचर ऑफ वर्क कसं हवं, बॉडीचं हीट टेम्परेचर असं असणार आहे तर आपण हे असं केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इथं थर्मल कंडिशन्समध्ये विचार केला जातो. म्हणजे एक्स्ट्रीम हीट असेल तेव्हा काय व्हायला पाहिजे, किंवा आपण जनरली कास्टिंगमध्ये बघतो, फोर्जिंगमध्ये बघतो, किंवा फर्नेस असतं काही ठिकाणी, तर तिथल्या थर्मल कंडिशन्स वेगळ्या असणार आहेत. ओके, तर ह्याच्यानुसार त्याचा काय केला जातो, स्टडी केला जातो. सो दीज आर द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ऑर वर्किंग कंडिशन्स ऑफ द मॅन मशीन सिस्टीममध्ये तुम्ही जनरली 3 पॉईंट्स बघितले, आठवतं आहे का बघा. आपण फर्स्ट बघितलेलं डिझाईन कंट्रोल, हे सेकंड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, आणि आता थर्ड आहे डिझाईन ऑफ डिस्प्लेज. ओके, डिझाईन डिस्प्लेजमध्ये जनरली 2 पॉईंट्स येतात. ओके, डिझाईन डिस्प्ले म्हणजे काय, तर डिझाईन इज अ डिव्हाइस दॅट प्रेझेंट्स
The information about the state of system information presented by the display can consider static or dynamic. डिस्प्ले म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दाखवतं, त्याला आपण डिस्प्ले म्हणतो. ओके. व्होल्टेज स्टॅबिलायझर शोज द स्टॅटिक व्होल्टेज. आता व्होल्टेज स्टॅबिलायझर जर तुम्ही बघितला आहे तो व्होल्टेज दाखवतो तुम्हाला. ओके. किंवा अदरवाईज ट्रॅफिक सिग्नल बघितला आहे तुम्ही, रेल्वे स्टेशन बघितलं आहे, तिथं पण असतात. किंवा डिस्प्लेस एअरपोर्टवरती असतात, काही स्पेसिफिक तुम्हाला दाखवत असतं की एवढ्या ह्या हे तुमचे एवढे एरोप्लेन आहेत किंवा इथून इथंपर्यंत ह्यांचं टायमिंग हे आहे, ह्या टायमिंगला हे होणार आहे. तर हे जे डिस्प्लेज आहेत ते डिस्प्लेज कुठं असतात, ते डिझाईन डिस्प्ले कसे केले जातात. जनरली फर्स्ट आहे व्हिज्युअल डिस्प्ले आणि सेकंड आहे ऑडिटरी डिस्प्ले. व्हिज्युअल म्हणजे आपल्याला दिसणारे, ऑडिटरी म्हणजे तुम्हाला ऐकायला येणारे. ओके. आता डिझाईन व्हिज्युअल डिस्प्लेमध्ये बघूया आधी. व्हिज्युअल डिस्प्लेमध्ये काय आहे तर जनरली व्हिज्युअली आपल्याला दिसतात, रीड डायरेक्टली, आपण डायरेक्टली रीड करू शकतो, त्याला व्हिज्युअल डिस्प्ले म्हणायचं. जे मोस्ट कॉमनली तुम्ही हे बघितलेले आहेत. व्हिज्युअलमध्ये अगेन क्वांटिटेटिव्हली डिस्प्ले आणि क्वालिटेटिव्हली डिस्प्ले असे दोन डिस्प्लेचे प्रकार होतात व्हिज्युअलमध्ये. परत म्हणजे व्हिज्युअली तुम्ही क्वांटिटेटिव्हली म्हणजे काय, स्पेसिफिक तुम्हाला एखादं टर्म दिसते, म्हणजे ॲनालॉग डिस्प्ले आणि डिजिटल म्हणजे व्हॅल्यू दिसते थोडक्यात. ओके. ॲनालॉग डिस्प्ले म्हणजे काय, तर पोझिशन ऑफ पॉइंटर स्केल इज ॲनालॉग्स. मग आता फॉर एक्झाम्पल गाडी असते आपली, व्हीलर, टू व्हीलर, फोर व्हीलर, त्यातले जे काय व्होल्ट मीटर आहे किंवा स्पीड मीटर आहे, पेट्रोलचं आहे, तर हे सगळं जे दाखवतो पॉइंटरनं ॲनालॉग टाईप. ओके. म्हणजे फुल झालं आहे का अर्धं झालं आहे, किती झालं आहे ते, हे झालं तुमचा ॲनालॉग डिस्प्ले. आणि डिजिटल डिस्प्ले काय आहे तर वजन आपण बघतो किंवा थर्मामीटर बघतो आहे, तर हे झालं तुमचं डिजिटल डिस्प्ले. देन क्वालिटेटिव्ह डिस्प्ले, द डिस्प्ले इज यूज टू रीड अँड ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू शो द क्वालिटेटिव्ह. ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू जर असेल तर तिथं आपण काय म्हणतो त्याला क्वालिटेटिव्ह डिस्प्ले. मग आता हा कुठला डिस्प्ले आहे, ऑन ऑफ वॉर्निंग लाईट. आता फर्नेस तुम्ही बघितलं आहे, फर्नेसवरती जेव्हा हे होतं तेव्हा तिथं ऑन ऑफची लाईट दिसते तुम्हाला, हा झाला क्वालिटेटिव्ह. देन इन्क्रीज अँड डिक्रीज द टेम्परेचर, तिथं पण सेम तुम्ही ते बघितले, टेम्परेचर वाढले किंवा कमी झाले. ओके. ॲक्सेप्टन्स ऑर रिजेक्शन ऑफ द प्रोडक्टचं ॲक्सेप्टन्स रिजेक्शन, तर हे जे डिस्प्ले आहेत ते झाले क्वालिटेटिव्ह आणि हे झाले क्वांटिटेटिव्ह. ओके. व्हिज्युअलमध्ये हे दोन टाईप्स पडतात. ओके. देन नेक्स्ट आहे ऑडिटरी डिस्प्ले. आता ऑडिटरी डिस्प्लेमध्ये कोणते डिस्प्ले येतात बघा, म्हणजे जे ऐकण्यासाठी असतात जनरली. द इन्फॉर्मेशन इज सिम्पल अँड शॉर्ट, साधी इन्फॉर्मेशन असेल किंवा आता नवीन बसमध्ये वगैरे पण हे केले जातात, किंवा आपले हॉर्न आहेत, बजर आहे, बेल्स आहेत, हे सगळे काय झालं ऑडिटरी डिस्प्ले. तुमची जी कॉलेजची बेल असते आपली, वॉर्निंग बेल असेल किंवा ब्रेकची बेल असेल, तर ह्या सगळ्या बेल्स आहेत त्या कुठल्या झाल्या तुमच्या ऑडिटरी डिस्प्लेज झाले. ओके. आता इथे त्यांनी थोडे डिस्प्लेस दिलेले आहेत बघा. सर्क्युलर स्केल म्हणजे हे बघितलेत बघा तुम्ही, हे कुठं असतं, डिक्रीज इन्क्रीज, तर आपल्या जनरली व्हेकल्समध्ये असतात. ओके. स्पीडोमीटर असेल किंवा पेट्रोलचं असेल, मग ह्याच्यानुसार असतात, किंवा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, ह्या प्रकारचे तुम्हाला डिस्प्ले बघायला मिळतील. ओके. डिस्टन्स सांगायचं असेल तर. ओके. सिमिलर हे आणि थोडे टाईप आहेत डिस्प्लेसचे, ह्या पद्धतीचे पण डिस्प्ले असतात. ओपन विंडो स्केल, सर्क्युलर स्केल किंवा व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल स्केल, आणि ह्याच्यानुसार तुम्हाला ते स्पेसिफिक दाखवत असतं. ओके. सो दिस इज द डिस्प्लेस. ओके. लास्ट पॉईंट आहे कम्पॅटिबिलिटी इन डिझाईन कंट्रोल मेंबर्स. आता हा जो पॉईंट आहे तो तुमचा तुम्ही करा. ह्याच्यात जस्ट कम्पॅटिबिलिटी दिली आहे की स्पेशल कम्पॅटिबिलिटी कशी असते आणि मुवमेंटल कशी असते. ओके. ते तुमचं तुम्ही स्वतः प्रिपेअर करा, नोट्स व्यवस्थित बघा आणि त्याच्यानुसार तुमच्या ते लक्षात येईल. ओके. मुवमेंटल अप डाऊन, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, हे सिम्पल आहे एकदम, तुम्हाला वाचलं तरी ते लक्षात येण्यासारखं आहे. सो दिस इज द इर्गोनॉमिक्स. आपला हा जो इर्गोनॉमिक्सचा चॅप्टर होता तो कंप्लीट होतो आहे. हार्डली जे थेरॉटिकल पार्ट्स आहे किंवा हे बुकमध्ये जे नोट्स आहेत ते फक्त 13 पेजेसचे बघायचं, 13 पेजेसचं आहे, त्यामुळे जस्ट थेरॉटिकल पार्ट आहे. ह्याच्यात फक्त एवढं लक्षात ठेवा की ह्युमनच्या वर्किंग कंडिशन्स कशा आहेत, त्याच्यानुसार त्याच्या बॉडीच्या मेजरमेंटनुसार आपण काय करत असतो तर स्पेसिफिक इर्गोनॉमिक्स काय करत असतो, तयार करत असतो. ओके. सो थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट.